हाय, हॅलो, नमस्कार. मी दीपालीज रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. हे पापड बघा किती क्रिस्पी झाले आहे ना. आज आपण रवा पळी पापड बनवला आहे. इथे ना मी सोडा वापरला आहे ना पापड खाल, तरीही किती क्रिस्पी आणि फुलले आहे. चला तर मग वेळ न घालवता कृतीला सुरुवात करूया. इथे 1 कप रवा घेतला आहे. त्यानंतर एक गॅसवर कढई ठेवली आहे. त्यामध्ये 7 कप आपल्याला इथे पाणी टाकून घ्यायचं आहे. 1 कप रव्यासाठी आपल्याला इथे 7 कप पाणी वापरायचं आहे. पाणी छान गरम झालं पाहिजे. बघा इथे मी सर्व मोजून जे आपण मेजरमेंट कपाने रवा घेतला आहे त्याच कपाने मोजून आपल्याला पाणी घ्यायचं आहे. 1 कप रव्यासाठी 7 कप पाणी वापरलं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पाणी छान गरम होऊ द्यायचं आहे. थोडंसं हलकं गरम हे पाणी असलं पाहिजे. मीठ टाकलं आहे, व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे. त्यानंतर छान इथे पाणी गरम झालेलं आहे. थोडेसे हलकं गरम असलं पाहिजे, जास्त पण गरम नसलं पाहिजे. इथे थोडंसं कमी मीठ वाटत होतं मला, अजून थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे. म्हणजे कोणताही वाळवणाचा पदार्थ करताना मीठ हे बेतानाच टाकायचं आहे. त्यामुळे मी आधी चाखून पाहिलं पाणी, थोडंसं म्हणजे फिक्कं वाटत होतं, त्यामुळे मीठ टाकून घेतलं आहे. त्यानंतर आपण एका हातामध्ये चम्मच घ्यायचा आहे आणि एका हातामध्ये रवा घ्यायचा आहे. व्यवस्थित असं टाकत ढवळत आपल्याला हे रवा पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. या पद्धतीने हे करायचं आहे. शक्यतो आपण हे मंद आचेवर करायचं आहे, कारण की हे असं करताना आपल्याला रव्याच्या गुठळ्या होऊ शकतात. त्यामुळे व्यवस्थित असं टाकायचं आहे आणि ढवळून घ्यायचं आहे. इथे अजिबात गुठळ्या होता कामा नये याची काळजी घ्यायची आहे. म्हणून सतत टाकताना आपला चम्मच छान फिरवत राहायचा आहे, म्हणजे कुठेच गुठळ्या वगैरे होत नाहीत. रव्याच्या आपल्या इथे गुठळ्या वगैरे होणार नाही आहे. बघू शकता इथे तुम्ही किती छान असं टाकून घेतलं आहे. आणि साधारण आपल्याला हे रवा 15 मिनटं फास्ट गॅसवर किंवा थोडंसं लो मीडियमवर आपलं हे रवा शिजून घ्यायचा आहे. बघा सतत ढवळत राहायचं आहे आणि आपल्याला हा रवा छान आटून घ्यायचा आहे. बघू शकता इथे बॅटर थोडंसं घट्ट झालं आहे. छान आपल्याला हे बॅटर 15 मिनटं व्यवस्थित मंद आचेवर किंवा फास्ट गॅसवर आटून घ्यायचं, घट्ट करून घ्यायचं. बघू शकता इथे थोडंसं गुठळा वगैरे वाटत असेल ना, छान प्रेस करत त्याला मॅश करून घ्यायचं आहे. व्यवस्थित रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं जर वाटलं तर. बघू शकता इथे बॅटरची कन्सिस्टन्सी घट्ट झाली आहे, खूप छान घट्ट झालं आहे. त्यानंतर 2-3 असं छान उकळे येऊ द्यायचे आहे. त्यानंतर आपलं बॅटर शिजलं असं समजायचं आहे आणि मोजून असं टायमर लावायचं किंवा घड्याळ बघायची. 15 मिनटं आपल्याला हे छान शिजून घ्यायचं. त्यानंतर जर हे चांगल्या प्रकारे शिजलं नाही तर पापड टाकताना नाही का फाटलं जातं, त्यामुळे व्यवस्थित असं शिजून घ्यायचं आहे. त्यानंतर 1 चम्मच मी इथे जिरे टाकून घेतलं आहे. संपूर्ण बॅटर शिजल्यानंतर 1 चम्मच जिरे टाकायचं आहे. त्यामुळे हे याचा कलर अजिबात चेंज होत नाही, अगदी व्हाईट आपले पापड तयार होतात. त्यामुळे हे काळजी घ्यायची आहे. आणि हे पण मी शिकलेलं आहे की जर आपण आधीच टाकलं तर हे याचं जे सारण आहे त्याचा रंग चेंज होतो. त्यामुळे मी शिजल्यानंतर जिरे टाकलं आहे. छान शिजलं आहे. थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. एक पॉलिथिन शीट घ्यायची आहे, त्यावर छोट्या साईजचे रवा पापड टाकून घ्यायचे आहे. छान या पद्धतीने आपले रवा पळी पापड करून घ्यायचे आहे. तुम्हाला जर इथे थोडा मोठ्या साईजचे हवे असेल तर तुम्ही थोडंसं मोठ्या साईजचे टाकू शकता. मी छोटे साईजचे छान टाकून घेतले आहे. पळी पापड व्यवस्थित असं टाकून घ्यायचं आहे आणि 1 दिवस पंख्याखाली सुकू शकता किंवा उन्हामध्ये डायरेक्ट तुम्ही हे टाकू शकता. 2 दिवस छान कडकडीत उन्हामध्ये आपल्याला हे सुकून घ्यायचे आहे. एक साईड आपले छान होऊ द्यायचे आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडनं आपल्याला हे टर्न करून घ्यायचे आहे. या पद्धतीने मी 2 शीटवर हे पळी पापड टाकून घेतले आहे आणि छान उन्हामध्ये सुकून घ्यायचे आहे. आणि एक साईड झाल्यानंतर दुसऱ्या साईडला आपलं हे टर्न करून घ्यायचे आहे. व्यवस्थित असे निघल्या जातात. एक थोडंसं जर वाटत असेल तर थोड्या वेळाने ते काढा. मी इथे काढून घेत आहे, सर्वच या पद्धतीने काढत आहे. अजिबात चिटकट वगैरे नाही, सहज निघतात. आणि पॉलिथिनला शीटला मी तेल वगैरे अजिबात लावलं नाही, कारण की तेलामुळे हे पापडला थोडासा वास येऊ शकतो. त्यामुळे अजिबात पॉलिथिन शीटला तेल लावायचं नाही. बघा किती छान निघालं आहे. बघू शकता इथे 2 दिवस छान कडकडीत उन्हामध्ये मी हे पापड वाळून घेतले आहे. बघा किती छान असे वाळलेले पण आहे. काही पापड यामधले मी तळून टाकून आहे. त्यासाठी गॅसवर कढई ठेवली आहे, त्यामध्ये तेल टाकून घेतलं आहे. तेल छान गरम असलं पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. पापड सोडायचं आहे, थोडंसं प्रेस करायचं आहे पापडाला, त्यामुळे व्यवस्थित असं तळलं जातं. बघू शकता इथे छान पांढरं शुभ्र छान फुललेला असा आपला पापड तयार झाला आहे. काही पापड मी 2-3 पापड इथे तळून दाखवत आहे आणि सर्वच पापड छान चौपट फुलतात. इथे ना या पापडामध्ये मी ना सोडा टाकला आहे ना पापड खार, तरी छान फुलतात. इतकं छान फुलतात ना,
आणि चवीला पण भन्नाट लागतात. नक्की ही रेसिपी, हे पापड तुम्ही या उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास एक लाईक जरूर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. तोंडाच्या